नानीजी, हाँ नाश्ता करून घेताय का? अगं नाही, माझी एवढी डाळ निवडून होऊ दे, मग खाऊन घेईन मी. काय केलंस आज? उपमा केलाय. यांना खूपच आवडतो ना. नाही, त्यांच्याकडे नाश्ता घेऊन जाऊन राहिले. तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जाणार. नाही नाही, जा ना तू जा. कालपासून नवऱ्याला बघितलं नाहीस तर चेहरा कसा सुकून गेला बिचारीचा. जा जा. नानीजी, तुम्ही पण ना कधी कधी अशी चेष्टा करताना का बास. आलीच. अगं ये, फोन वाजतो तुझा, बघ जरा. हॅलो दादा, राधिका बोलून राहिली. बोल बाले, कशी आहे गुरुनाथची तब्येत आता? नाही, मी आता नाश्ता घेऊन तिथेच जाऊन राहिले. विचारते, पण बरी असावी. अगं पण असा अचानक कसा त्रास होऊन राहिला त्याला? अचानक कसला? दगदग, टेन्शन आणि त्यात बीपीच्या गोळ्या घेतल्या नाहीत यांनी. दादा सॉरी. नाही म्हणजे काल मी तुला इथे बोलवलं आणि हे सगळं होऊन बस. अगं त्यात काय आहे? आणि तसंही मला काल येताच आलं नसतं ना. अगं माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं ना काल, त्यामुळे डोळा सुजला. बाप्पा, डॉक्टरकडे जाऊन ये ना. अगं हो हो, गेलो होतो डॉक्टरकडे, पण काल डॉक्टर नव्हते म्हणून आज जाणार आहे मी. बरं माझं सोड, तुझ्या कामाची माणसं तुला भेटली का? हो भेटले ना. तू भेट मला, मी सगळं सविस्तर सांगेन. ठीक आहे, मी आता तुझ्या घराच्या जवळच आहे. हो का? मी येतो लगेच आता. बर बर, ये ये. ठेवते फोन. काय म्हणतोय शिरीष? काही नाही, दादा इथे जवळच आलाय. जाताना घरी येऊन जाईन म्हणाला. अगं येऊ दे की खुशाल. जा 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 लवकर. नाही नाही, शिरीष आला तर मी आहे ना घरी. तुझा नवऱ्याकडे जाऊन राहिले. चेहरा बघा कसा फुललाय. So sorry. As per your conversation with Mr. Gatli, Gurunath Subedar. शनाया, काय बडबडतेस? शनाया उठ. उठ, किती वाजले बघ. भक्ती, तू का आलीस ऑफिस मध्ये? मी सगळी भांडी घासून ठेवली. खरंच यार, खरंच. हे ऑफिस नाहीये शनाया, हे घर आहे. उठ. रोज काय बडबडतेस? उठ लवकर. घरी आहे? हो. ये म्हणजे आज सुट्टी आहे. किती कमाल. झोपणार आहे आज. का? म्हणजे काय, मी काल खूप काम केलंय आणि मला तेच दिसतंय आता स्वप्नात पण. प्लीज मला झोपू दे. ओल्ड फर्निचर काय दिसतंय यार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.